नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं गोदावरीसह नंदिनी नदीला देखील मोठा पूर आलाय। नाशिकच्या मिलिंद नगर परिसरामध्ये पुराचं पाणी पाहायला मिळतंय। हे नागरी वस्तीमध्ये पुराचं पाणी शिरलं असून अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी गेलंय। प्रशासनाकडून रस्ता बंद करण्यात आला असून नवीन नाशिककडे जाण्याचा मार्गही गंगापूर रोड या भागातून बंद झालाय। नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे तत्काळ नागरिकांना सुरक्षित स्थळी घालवण्यासाठी महापालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस हे प्रयत्न करतात। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितलं गोदावरीसह नंदिनी नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर या ठिकाणी आलेला आहे। मी सध्या मिलिंद नगर या ठिकाणी आहे। आपण जर बघितलं तर या मिलिंद नगर परिसरामध्ये 1.5 घरांमध्ये पाणी हे पुराचं जाण्यास सुरुवात झाली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे पाणी अधिकाधिक वाढत आहे आणि या संपूर्ण मिलिंद नगर परिसरामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी हे पुराचं पाणी या ठिकाणी भरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। काय सांगाल आपण देखील पोहोचता या ठिकाणी? नाही, परिस्थिती त्या मानाने परिस्थिती थोडी गंभीर आहे। आपण जिथे उभे आहे या इथे आपल्याला कमी दिसत आहे, परंतु याच्या पाठीमागचा जो परिसर आहे त्या पाठीमागे जे घर आहे त्याच्यामध्ये अजूनही काही घरांमध्ये छाती इतकं कमरे इतकं पाणी आहे आणि त्या नागरिकांना आम्ही सुरक्षित स्थळी बाहेर काढतोय ना समाज मंदिरामध्ये शिफ्ट करतोय, त्यांचं सामान शिफ्ट करतोय। स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीवर त्या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी देखील आता प्रशासन या ठिकाणी पोहोचण्याचं आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।